हिंदू धर्मात अनेक देवता आहेत, अनेक ईश्वर आहेत अशी मान्यता आहे असं बरेच लोक म्हणतात, पण हा फार मोठा गैरसमजूत आहे. हिंदू धर्मामध्ये अनेक देवता ही कन्सेप्ट नाही आहे, एक ईश्वरवादच आहे. हिंदू धर्म एकच ईश्वर मानतो. वेदामध्ये ज्या परब्रह्माचं वर्णन आलेलं आहे तो निर्गुण, निराकार आणि अद्वैत आहे. अद्वैत आहे म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणजे हे जगतसुद्धा हे ईश्वराचंच रूप आहे, ही ईश्वराचीच अभिव्यक्ती आहे, ईश्वरापेक्षा भिन्न नाही. इवन आपणसुद्धा ईश्वर स्वरूपच आहेत, अहम ब्रह्मास्मी म्हणलेलं आहे. म्हणजे हिंदू धर्म अनेक ईश्वर तर सोडा, तर अनेक दुसरी कोणती गोष्टच ईश्वरापेक्षा भिन्न आहे असं मानत नाही. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत. म्हणजे हे ईशावास्य उपनिषदाचा पहिला मंत्र. मग हे जे कन्सेप्ट आहे ना, अनेक ईश्वरवाद, 33 कोटी देव वगैरे, ही फार मोठी गैरसमजूत आहे. ते 33 कोटी देव म्हणजे इंद्र, वरुण आदी जे आपल्यापेक्षा पॉवरफुल जीव आहेत त्यांना उद्देशून त्या देवता म्हणलं आहे. पण भगवंत जो आहे, परमेश्वर जो आहे किंवा परब्रह्म जो आहे तो एकच आहे आणि त्याची व्याख्या केली जाते सच्चिद आनंद स्वरूप. तर सच्चिद आनंद स्वरूप आहे तो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा पहिलं मंगलाचरण करताना ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हणलेलं आहे. तर वेद प्रतिपाद्या म्हणजे वेद ज्या परब्रह्माचं वर्णन करतात त्याला जय जयकार केला आहे, त्याचं नमन केलेलं आहे. आणि हे एवढ्या ज्या देवता जे रूपं पाहतो आपण, तर त्या रूपं जे आहेत ते हिंदू धर्माने एक फार सुंदर गोष्ट सांगितली आहे की प्रत्येकाला एक लिबर्टी आहे की आपल्या त्या परब्रह्माला कोणत्या स्वरूपात बघायचं. कारण हिंदू धर्म हा सगुण रूपाला मानतो, सगुण भगवंताला मानतो. मग सगुणाला जर पाहायचं आहे तर कोणत्या रूपात बघायचं, कोणत्या आकारात बघायचं. मग ही प्रत्येकाला लिबर्टी दिली आहे. आपला देव चॉईस करण्याची लिबर्टी दिली आहे. म्हणजे देव चॉईस करणं, देव एकच आहे, पण देवाचं कोणतं स्वरूप, कोणतं रूप पाहायचं आहे, कोणतं नाम पाहायचं आहे, कोणती लीला बघायची आहे आणि कशाप्रकारे प्रेम करायचं आहे, भक्ती करायची आहे, ही प्रत्येकाला एक लिबर्टी दिली आहे. त्याला प्रत्येकाचा देव हा पर्सनल देव चॉईस करण्याची लिबर्टी. हा पर्सनल देव म्हणजे ह्याला इष्टदेव म्हणलं जातं. मग ह्या इष्टदेवतेमुळे अनेक प्रकारच्या देवता निर्माण झाल्या. मग वैष्णव संप्रदाय असो, शैव संप्रदाय असो, शाक्त संप्रदाय असो म्हणजे देवी भक्त, आणि इतरही काही संप्रदाय असो, अशा अनेक देवाचे स्वरूप तयार झाले. पण ह्या सगळ्यांमध्ये